नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पूर नियंत्रण प्रकल्पावरील चर्चेवेळी महासभेत अभूतपूर्व गोंधळ, विरोधी नेत्यांनी पळवला राजदंड. महापालिकेच्या महासभेत सोमवारी तब्बल 4 तास चाललेल्या चर्चेनंतर अभूतपूर्व गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सभागृहातील राजदंड उचलून बाहेर नेल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. महापालिकेच्या महासभेत 718 कोटी रुपये खर्चाच्या जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येणारा पूर नियंत्रण व पाणी निचरा प्रकल्पाचा विषय राज्य शासनाकडून अवलोकनासाठी पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव आज चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सभागृहात तब्बल 4 तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान विरोधी सदस्यांनी पाणी निचऱ्याच्या आराखड्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. शहरातील अनेक भागात नैसर्गिक उतार उपलब्ध नसताना प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार असा सवाल करण्यात आला. तसेच हा आराखडा केवळ कागदोपत्री तयार करण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अर्धा तास सभा तहकूब केली. त्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मात्र सादरीकरणानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. याच वेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी संतप्त होत सभागृहातील राजदंड उचलून बाहेर नेला. या घटनेनंतर सत्ताधारी भाजप सदस्य आक्रमक झाले. महापालिकेवर आर्थिक भार पडणार नसताना विरोधक विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि ठराव मंजुरीच्या घोषणा दिल्या. गोंधळाच्या वातावरणात महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अखेर ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.